आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आज नमस्कार, न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महाराष्ट्र सरकारने कर वाढवला तरीही दारू कंपन्यांच्या शेअर्सने घेतली 17% उसळी. सरकारला फक्त निवडणुकीपुरतीच आदिवासी समाजाची आठवण येते का? आदिवासी समाजाचा उद्विग्न सवाल, निधी केवळ कागदावरच. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली प्रकाश महाजनांची भेट. आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुण्यात 500 स्पीकर बसवण्याची योजना. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्र सरकारने कर वाढवण्याच्या निर्णयानंतर मद्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. महाराष्ट्र सरकारने भारतीय बनावटीच्या परदेशी दारूवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय. कर वाढ झाली असली तरी या जीएम ब्रुअरीज आणि सुला वाईन यार्ड्सच्या शेअर्समध्ये 17% पर्यंत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे युनायटेड स्पिरिट्स आणि अलाइड ब्लेंडर सारख्या त्यांच्या इतर प्रतिस्पर्धी मद्य कंपन्यांचे शेअर्स 6% पर्यंत घसरले आहेत. राज्य शासनाने आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची घोषणा केली असली तरी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या दैनंदिन वास्तवाशी सरकार अजूनही अनभिज्ञ असल्याचं चित्र आहे. 1,35,00,000 आदिवासींच्या नावाने घोषणा, पण जमिनीवर परिस्थिती ढासळलेलीच, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गेडाम आणि कार्यकर्त्यांनी केलाय. कोट्यावधी रुपयांचा निधी केवळ कागदावरच असून आदिवासी समाजातील कुटुंब अजूनही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. फक्त निवडणुकीच्या तोंडावर या सरकारला आठवण येते का? हे आमचा आदिवासी समाजाचा प्रश्न. राज्य सरकारने जे घोषणा केली 1,35,00,000 आदिवासी समाजासाठी, परंतु आजची परिस्थिती अशी आहे का आदिवासी समाजाचा विकास हे सर्व ढेकसला आहे, परंतु विकास फक्त कागदावरच आहे. हे आमच्या सामान्य गोरगरीब आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 प्रकल्प विभाग पुसद आणि पांढरकवडा असूनही आदिवासी समाजाचा विकास. मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यातले शाब्दिक युद्ध धमक्यांपर्यंत गेल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. महाजनांनी देखील क्रांती चौकात येऊन दंड थोपटले होते. या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजनांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी प्रकाश महाजन यांनी शाल घालून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुण्यातील प्रमुख चौकांमध्ये एकूण 500 स्पीकर बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात 150 चौकांवर स्पीकर कार्यान्वित करण्यात आले असून हे सर्व स्पीकर पुणे पोलिसांच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाशी थेट जोडलेले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे यांनी दिली आहे. या प्रणालीमुळे आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक नियमन आणि नागरिकांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी एकाच वेळी संपूर्ण शहरात संदेश प्रसारित करता येणार आहे. आपण शहराच्या मुख्य चौकात स्पीकर बसवले, या मागचे नेमके उद्देश काय आहे? हा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत हा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. यामध्ये शहरामध्ये 500 स्पीकर्स हे वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी, चौक तसेच रस्ते या ठिकाणी लावण्याचं प्रयोजन आहे. त्यापैकी 150 स्पीकर्स आता सध्या लागलेले आहेत. याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे काही वेळेला जर अधिकाऱ्यांना किंवा सरकारला जर मास कम्युनिकेशन जर प्राप्त करण्यासाठी मास कम्युनिकेशन करायचं असेल, बऱ्याच लोकांना एकाच वेळी संदेश द्यायचा असेल, एखादी विशिष्ट गोष्ट ब्रॉडकास्ट करायची असेल तर ती या स्पीकरच्या माध्यमातून केली जाईल. या स्पीकरपासून नागरिकांना काय फायदा होणार आहे? जेव्हा पूर परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती किंवा काही विशिष्ट अफवा ह्या पसरल्या जातील तेव्हा एक ऑथेंटिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन मिळवण्याचं हे साधन आहे की ज्या ठिकाणी अथॉरिटीज आपल्याला जाणीवपूर्वक अथॉरिटीनं काही संदेश प्रसारित करायचा असेल तर तो या स्पीकरच्या माध्यमातून.
नारायण राणे यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार पार पाडत भाविकतेने देवीची ओटी भरली आहे. पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर राणे कुटुंबीय खास देवींच्या दर्शनांसाठी तुळजापूर येथे दाखल झालं होतं. याआधी आठवड्याभरापूर्वीच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं. राणे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबियांनी मंदिरात उपस्थित राहून विधिवत दर्शन घेतलं आणि देवीची ओटी भरली. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याच्या मंगळवार पेठेतील ससून रुग्णालयासमोरील जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार करून राष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत स्मारक उभारणीबाबत लवकरच शासन निर्णय घेईल असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे. या ठिकाणी आम्ही मुंबई मंत्रालय या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना भेटायला आले. त्यातले तर एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासंदर्भात या ठिकाणी आता निवेदन देणार. थोड्याच वेळेस आता इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार, तर या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. या ठिकाणी आज या शिष्टमंडळामध्ये आदरणीय बाळासाहेब जगताप, श्रीधर चव्हाण, संजय सोवणे आणि राहुलजी डंबाळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 5-10 मिनिटांमध्ये ते येतील आणि विस्तारीकरणासंदर्भातलं निवेदन आज या ठिकाणी त्यांना आम्ही देणार आहोत. त्यांच्या कॅबिनमध्ये देखील इन्व्होट केलेलं आहे. त्यामुळं आता आंबेडकरी चळवळीच्या वतीने शक्य होईल आणि तेवढे लोक आज या ठिकाणी भेटायला. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय. महायुतीनं मतदारांना दिलेल्या आश्वासनाचा पूर्णपणे विसर पडलाय असा आरोप करत ठाकरे गटाच्या वतीनं गेल्या 8 दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा या आशयाचं कॅम्पेन राबवत महायुतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यावेळी ठाकरे गटाकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. मागील वर्षी भंडाऱ्याच्या पवनीजवळील आसगाव परिसरात अतिवृष्टीने महापुराची स्थिती निर्माण झाली होती. पुन्हा भविष्यात अशी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संबंधित विभागाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पवनी तालुक्यातील नाले सफाईचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर नाले सफाईच्या कामाला आता वेग आला असून काम अंतिम टप्प्यात आलंय.
साताऱ्याच्या चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या खासगी साखर कारखान्याकडून तिळगंगा नदीमध्ये मडीयुक्त आणि रासायनिक पाणी सोडलं जात आहे. त्याद्वारे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका पोहोचतोय. प्रशासनाने या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा तिळगंगा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयातील दालनासमोर अर्धनग्नावस्थेत आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा कुमठे येथील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिलाय. जरंडेश्वर साखर कारखाना याची मळी मिश्रित पाणी, तसेच केमिकल युक्त पाणी, रासायनिक पाणी हे कुमठे नदीमध्ये, तिळगंगा नदीमध्ये येत असून जरंडेश्वर कारखाना ते जांभूळवाडा आणि जांभूळवाडा ते तिळगंगा नदी असं पाणी, दूषित पाणी, केमिकलयुक्त पाणी कुमठे नदीतून कोरेगाव दिशेला जात असतं आणि त्या दूषित पाण्यामुळे होणारे नुकसान हे कुमठेकरांना, कुमठे ग्रामस्थांना भोगावे लागतात. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नागपूरच्या कन्हान येथील 19 वर्षीय अंकिता नामक तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून तिच्या सुसाईड नोटमध्ये अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नये असा स्पष्ट उल्लेख आहे. शवविच्छेदनानंतर अंकितावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक अनुराग मेश्राम तिथे पोहोचला आणि सरणावर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगामुळे उपस्थित नागरिक संतप्त झाले आणि अनुरागला चांगला चोप दिला. गंभीर अवस्थेत असलेल्या अनुरागला त्याचे वडील आणि भाऊ यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस ठाणे कन्हान हद्दीमध्ये एका 20 वर्षीय युवतीने काल आत्महत्या केली. त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल आहे. तिचे आज अंतिम संस्कार होते या ठिकाणी. तर या ठिकाणी एक युवक, अशी अजून तर तपासाचा भाग आहे, माहिती अशी मिळत आहेत की त्याची तिच्याशी संबंध होते. त्यांनी इथे येऊन थोडा प्रयत्न केला सुसाईड करण्याचा म्हणा किंवा मीही तिच्यासोबतच वर जातो म्हणण्याचा. त्याला लोकांनी थांबवलं इथल्या नातेवाईकांनी आणि त्याची आता प्रकृती अत्यवस्थ आहे. तर त्याला आम्ही चौधरी हॉस्पिटल इथे पुढील उपचार आम्ही दाखल केलेला आहे. आता तपासात कळलंच नेमका प्रकार काय आहे आणि घटना कशामुळे घडलेली आहे. प्रशासकीय स्तरावरील विविध यंत्रणांनी आपली जबाबदारी सहजपणे पार पाडावी, तसेच नागरी समस्या दूर करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिलेत. हिंजवडी भागातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. या भागातील नागरी समस्या निराकरणाच्या अनुषंगाने आज डॉक्टर योगेश म्हसे यांनी आकुर्डी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. अजून 1 वर्ष लागतं. म्हणजे आज आहोत आपण जूनमध्ये, पुढच्या मार्च एप्रिलपर्यंत हा रस्ता व्हायला वेळ आहे. मध्ये DPR तयार करणं, टेंडर तयार करणं, कॉन्ट्रॅक्टर आणणं, कॉन्ट्रॅक्टरनं काम करणं. कॉन्ट्रॅक्टर हा तेव्हाच काम करू शकेल जेव्हा हे बाहेर पडतं. मेट्रो बाहेर पडल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरनं काम नाही करतं. त्याच्यामध्ये दुसरा मार्ग आम्ही असं काढला होता की मेट्रोची जी कंपनी आहे टाटाची, त्यांनीच हा रस्ता 23 किलोमीटर जर का केला तर एकाच वेळी तो होऊ शकतो. तर त्यांना मी पत्र पण दिलं. त्याचं काय झालं पुढे सर, आपण हा विषय लॉंग टर्मचा बोलतो. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे सध्या अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथा सुरू आहे. या धार्मिक कार्यक्रमाला प्रतिसाद म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त चाकरवाडी येथे दाखल होत आहेत. त्यामुळे बीड बस स्थानकात भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. ही वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बस सेवेचे प्रमाण लक्षणीय वाढवले जाणार आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक अनुजा दुसाने यांनी दिली आहे. दिनांक 8 ते 14 शिवमहापुराण कथा चालू आहे चाकरवाडीला. त्या दृष्टीने बसचं नियोजन करण्यात आलेलं आहे.
तथापि बीड बसस्थानकात जी महिलांची प्रवासी गर्दी वाढलेली आहे ती लक्षात घेता आमचं महिलांकरता जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचं नियोजन आहे आणि ते आम्ही गाड्या सोडत आहे. महिलांची प्रवासी गर्दी बघून सगळ्या गाड्या सोडण्यात येत आहे. कोणत्याही पद्धतीने गैरसोय होणार नाही या दृष्टीने आम्ही खबरदारी घेत आहोत. आणि या बातमीसह वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.